जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांसाठी आता घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महागाई भत्त्यापाठोपाठ याही भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय आहेत हे निर्णय आणि कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही वाढ तब्बल जानेवारी 2024 पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे। ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या DAमध्ये 5% वाढ अपेक्षित होती, परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढ लागू करण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2024 पासून DA फरकासह वाढीव 50% दरानं महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय होणार आहे। या निर्णयामुळे केंद्रीय तिजोरीवर तब्बल 13 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी DA वाढीचा महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकृत माहिती केंद्रीय राज्य वित्तमंत्री श्री पंकज चौधरी यांनी मीडियास दिलेली आहे। सदरचा वाढीव महागाई भत्त्याचा फरक माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत माहे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे। यामुळे माहे मार्च पेड इन एप्रिलमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे। या निर्णयानंतर आता राज्य सरकारकडून देखील DA वाढीबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे। सदर DA वाढीचा लाभ देशातील तब्बल 1 कोटी सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना होणार आहे। HRAमध्ये देखील वाढ होणार आहे। महागाई भत्ता हा 50%वर पोहोचल्यानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्त्यामध्ये वाढ नियोजित आहे। यामुळे सध्या माहे जानेवारी 2024 पासून DAमध्ये 4% वाढ लागू करण्यात आल्यानं एकूण DA हा 50% इतका झालेला आहे। आता माहे जुलै 2024 मधील DA वाढीनंतर एकूण DA हा 50% पेक्षा अधिक होईल। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असणार आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना देखील सदर महागाई भत्ता वाढ जे आहे DA-DR जो आहे तो वाढ जी आहे ते अपेक्षित आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्या संदर्भात देखील राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी। अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।